तर एक वेळेस झालं असं की मला काही कामानिमित्त थांबावं लागलं आणि माझा तो 11:30चा काय जो ड्रॉप होता तो म्हणे 11:30 नसावा, बहुतेक 11:45 असा काहीतरी तो ड्रॉप होता तो माझा मी मिस झाला तो. त्यानंतर मी 11:15 11:30 दरम्यान तो त्या ड्रॉपमध्ये गेलो. पण झालं असं की तो माझा ड्रॉप मिस झाल्यामुळे मला घरापर्यंत ड्रॉप नव्हता, मला स्टेशनपर्यंतच होता. तर मग ठीक आहे, मग म्हणलं मी चला स्टेशनपर्यंत असेल. त्यामुळे हे झालं, मग दिवसभराचं काम मी पूर्ण केलं सगळं व्यवस्थित आणि मग बसलो मग मी आणि व्यवस्थित आपलं छान प्रकारे मित्र वगैरे होते, सगळ्यांचे आपले गप्पा विप्पा मारत सगळं छानपैकी उतरलो मानपाड्याला. ऑफिसचेच मित्र? हां, ऑफिसचेच मित्र सगळे, ते ड्रॉपच होता ना. बरोबर. आणि मानपाड्याला उतरलो आणि मानपाड्यावरनं मग मी चालत स्टेशनला वगैरे आलो आणि जरा इकडे तिकडे टाईमपास झाला. त्या वाजले जवळजवळ 1:15 1:15 वाजला, त्यात 1:30 तर वाजला. 1:15ला तर मी पोचलोच, 11:30 तिकडून निघालो. आता रिक्षा असं होतं की रिक्षावाल्यांचे चार्जेस खूप असतात. म्हटलं आता चला 3 किलोमीटर तर जायचं आहे, मला त्याला काय असं टंगळमंगळ करत करत निघालो. माझ्या ध्यानीनं म्हणूया जे काही माझ्यावर घडणार आहे ह्याचं मला जरासं सुद्धा हे नव्हतं की नाही नॉर्मल आपलं चालायचं आहे. रात्रीचे 1:30 वाजो 2 वाजो 2:15 वाजो आपल्याला काही त्याशी घेणं देणं नव्हतं, कारण की डेली रुटीन रोजचा रस्ता होता आणि याच्या आधी बऱ्याच वेळा मी चालत गेलो, त्यामुळे तसं काही आपल्याला काही कधी जाणवलं नाही, काही नाही. पण तो दिवस होता म्हणतात माझ्या लाईफमध्ये मला काहीतरी लेसन शिकवून गेला तो दिवस. तर मी काय झालेलं असं की मी स्टेशनवरून निघालो चालत 2 किलोमीटर चाललो, मला काहीच वाटलं नाही. नॉर्मल एकटे होते का? एकटाच होतो मी. आणि मित्र कुठे गेले मग सगळे? गाडीतला ड्रॉप जो तो आपल्या घरी गेला. ओके, हां. आणि ड्रॉप शेवटचा मला घरापर्यंत नव्हता, मला स्टेशनपर्यंतच होता, आलं लक्षात. त्याच्यामुळे मला स्टेशनलाच उतरावं लागलं आणि तिथून पुढे मी माझा कसं जाणार ते तसं होतं. मी चालत निघायला लागलो. 2 किलोमीटर मला काही नाही झालं आणि जवळजवळ 300 मीटर चाललो, त्यातसुद्धा काहीच नाही. पण नंतर मी चौकात आलो आणि चौकात असं झालं की एक व्यक्ती तिकडे तोंड करून बसलेली. मी पण लक्ष नाही दिलं, म्हणलं काय असेल कोण, आपल्याला काय एवढं कसे. जसं मी चालत निघालो तसं झालं असं की मला कळायला लागले की माझ्या मागे काहीतरी आहे, कोणतरी माझ्या मागे चालतंय. जाणवत होतं. 100 मीटर चाललो मी तरी मला जाणवतं कोणतरी मागे माझ्या आहे. आणि नंतर मी एकदम असं हे केलं, असं बघितलं असं, तर एक व्यक्ती दिसली मला. हे लिटरली मी तुम्हाला सांगतो, मग माझ्या थरपाय म्हणतात ना, पूर्ण माझी बॉडीच हे व्हायला लागली, शेक करायला लागली. आता काय असं हे की ती व्यक्तीला आहे ना, पायापासून मी तिला कमरेपर्यंतच बघितली, पूर्ण चिखलच होता, पूर्ण चिखल. आणि मला असा उग्र चिखलाचा वास यायला लागला. म्हणजे असं कसं एकदम चिखल कसं असतो एखादं पाणी वगैरे हे झाल्यानंतर, कुबट म्हणण्यापेक्षा खाडीचं पाणी कसं असतं, ओटीवरती आल्यानंतर तो वास येतो ना, शेवाळ वास. हां, तसा वास यायला लागला आणि चिखलासारखा. आणि मी लिंक झाली, म्हणलं मी फेऱ्यात अडकलो. मी समजलो मी कुठल्या तरी फेऱ्यात अडकलो, हे मला लिंक लागली. मला फक्त एवढंच आहे की त्या व्यक्तीच्या डोळ्यात नाही बघायचं आणि त्या व्यक्तीकडे त्याला इग्नोर करायचा. पण ते असं झालं की मी जसं पुढे जाईन ना तसं इको आवाज यायला लागला. आता हे खरं आपण सांगतोय समोरच्यांना, त्याला पटेल, ज्याला नाही पटेल त्याला, जे ज्याच्याबरोबर होतं ते त्यालाच माहिती होतं. ही गोष्ट 10-12 वर्षापूर्वीची. आज तुमचं ते प्लॅटफॉर्म मिळालं, त्या प्लॅटफॉर्ममधून मी बोलतोय. ते हे तर ज्याच्यावर घडतं त्यालाच माहिती असतं. तर झालं. आणि मला आतासुद्धा हे होते ते सांगताना की झालं असं की मला इको आवाज यायला लागला आणि हसण्याचा, रडण्याचा, माणसाचा. कोणतरी माणूस आहे आणि त्याचा आवाज एकदम दबका असा मोठा आवाज होता. आणि तो असा काहीतरी बोलतोय आणि रडतोय, हसतोय, एकटाच किंचळतोय, त्याचंच काहीतरी चाललंय. त्यावेळेस आजूबाजूला कोण नव्हतं? कोणी नाही. अहो, मी बघत होतो की रस्त्यावरची कुत्री तरी उठावीत. मला कळलं होतं मी फेऱ्यात अडकलोय, पण ती नंतर तर नको तेव्हा ती कुत्री कुठेतरी गेलेली असतात. म्हणजे ना निथळ शांतता, स्मशान शांतता म्हणतात ना, स्मशान शांतता. आणि त्यावेळेस काय पाऊस वगैरे वातावरण होतं? काही नाही. मार्च महिन्यामध्ये काही नाही. होळी नुकतीच मला वाटतं झाली असेल. होळीच्या महिन्यामधलाच आहे हा प्रसंग आहे. काही नव्हतं, थंड जरा वातावरण व्यवस्थित होतं. शांतता म्हणजे भयान शांतता होती रस्त्याला. म्हणजे अशी शांतता मी कधी त्या रस्त्याला पाहिलीच नाही. की तो इको आवाज येत होता म्हणून मी बोलण्याचं धाडस केलं की कोण आहे रे बाजूला. मी हे म्हटलं, मी कोण आहे रे बाजूला म्हणायला लागले की ते परत हसायला लागलं, खिदळायला लागलं, मध्येच रडायला लागलं. आणि मला तर काय सुचत. मी माझं म्हणजे म्हणतात ना की माझ्या तोंडात लगेच ते भीमरूपी मारुती वगैरे ऑलमोस्ट जे चालू झालं, मारुती स्तोत्र सगळं आपले जे काय आहे ते सगळं चालू केलं. मला कळलं की मी अडकलेलो आहे. आता इथून सुटणं म्हणजे हे अवघड आहे. आणि जे दिसत होतं ते म्हणतात ना, आज मी तुम्हाला सांगतो, ते दिसत होतं तेव्हा मला तेवढी शेद नव्हती की सूदच नव्हती त्यावेळेस की नक्की
ते बाई आहे त्याला काय हडळ म्हणतात, एखादा पुरुष आहे त्यात पुरुष हे वेगळंच होतं. हे म्हणजे पायापासून डोक्यापर्यंत चिखलच चिखल, त्या व्यक्तीला पूर्णपणे चिखलाने माखलेलं असं होतं ते. आणि असं करता करता मी स्तोत्र वगैरे वाचायला स्टार्ट केलं, मारुतीचं स्तोत्र केलं आणि रामाचं नाव घ्यायला स्टार्ट केलं. आणि शेवटी सरत्यांती काय असतं, देवच असतो. दुसरं तिसरं माणसाला आठवत नाही अशा वेळेस. आणि माझा तो म्हणजे तापमान आहे शरीराचा ते 101 क्रॉस झाला होता. म्हणजे पूर्ण मी हे झालं, मला कळून चुकलं होतं मी अडकलो इथे. आणि असं करता 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 मी थोडं थोडं चालत होतो. आणि जसं मी चालायला लागलो